हॅलो गाईस, तर कसे आहेत तुम्ही? तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका कॉलेजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असं झालेला की आम्हाला काही काम नाही, काही नाही. आम्ही येतो कॉलेजला आणि कॉलेजला आल्यावर इथं आमचं एक DIYचं लेक्चर असतं. तर DIYचे सर तर काही जास्त काही शिकवत नाहीत, बट मग सरला बोललेलं आम्ही चला बाहेर घेऊन जाऊन आम्हाला DP दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, ट्रान्सफॉर्मर वगैरे वगैरे. सर आले आम्हाला बाहेर घेऊन. आणि जरा यावेळेस व्हिडिओची क्वालिटी जरा आलेली नाही आहे, कारण आपला कॅमेरामॅन जरा दुसरा मित्र होता. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यूला ब्लॉग पूर्ण बघा. तर हे आमचं कॉलेज असं बाहेरनं दिसतंय की तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर असं परत एकदा बघून घ्या आमचं कॉलेज अतिशय सुंदर असं आहे. बट काय फायदा कॉलेज सुंदर असून इतकं स्ट्रिक्ट आहे, तरी बी आमचे येडे चाळे काय सुटत नाही येतं. आम्ही इकडे तिकडे फिरतोच व असे येडे चाळे करण्यात आम्ही एक नंबर आहेत. मग इथनं पुढं आता आम्हाला घेऊन जाते सर मागच्या वर्कशॉपमध्ये. तर वर्कशॉपमध्ये गेले बघा काय होतं. मग आम्ही असं चाललेलो. तेवढ्यात मित्राला बोललो इकडं दाखव आपलं जनरेटर वगैरे वगैरे. ते सगळे प्रोजेक्ट बनवून ठेवलेले आहेत लास्ट इयरच्या मुलांनी, जो की थर्ड इयर त्यांचं संपले त्यांनी. हे फर्स्ट इयरच्या मुलांना बघून परत आम्हाला आमचे फर्स्ट इयरचे दिवस आठवले. आमच्याकडनंही हे सर असंच काय पण काम करून घ्यायचे, स्टूल बनवायचे, हे बनवा ते बनवा, स्केल बनवा. तर आम्हाला काही येत नव्हतं, बट तिथं टाईमपास करण्यात आम्ही एक नंबर होत होतं. पुढं इथं आम्हाला इथं फ्यूज दाखवण्यासाठी आणली. इथं स्विचेस आहे, तिथनं कसं आमच्या कॉलेजचं सगळं कसं कंट्रोल करते ते इलेक्ट्रिसिटी हे सगळं दाखवण्यात आलं. ते बी काही एवढं जास्त समजलं नाही, बट ठीक आहे, चालतं आहे. आता काय शिकायचं आहे तर शिका, काय पण शिकवतात तर शिकून घ्यायचं. आणि मित्र गलिच्छ असे शब्द वापरत होतात, त्याच्यामुळे त्याला जरा म्यूट केले. आणि हा एक मित्र तर पाणी फेकत होता कॅमेऱ्यावर. तर अशा प्रकारे इथं वेल्डिंग केली जात आहे. तर ज्यांनी पॉलिटेक्निक केले त्यांनी कमेंट करून सांगा त्यांनी वेल्डिंग केली आहे का नाही. वेल्डिंग बघितल्याच्या नंतर आम्ही आलो इकडं बाहेर प्रोजेक्ट बघायला. प्रोजेक्ट बघत चाललेलो तिकडं जनरेटर करे. तर जनरेटर आता आम्हाला सर स्टार्ट करून दाखवणार आहेत ते कसं वर्क करतं. तर मित्रांनो, हे आहे जनरेटर. जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिसिटी नसते तेव्हा याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. इथं पण कळत तर काय नाही, पण बघण्याची उत्सुकता इतकी की डोकं पार एकामेकाच्या अंगावर चढून बघण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे इथं आमच्याकडनं. तुमच्या कॉलेज शाळेमध्ये जनरेटर आहे का नाही कमेंट करून सांगा गाईज. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो